FTIच्या विद्यार्थ्यांचा गजेंद्र चौहान यांना विरोध नाही, अध्यक्ष म्हणून त्यांना स्वीकारायला ते तयार आहेत असं खुद्द विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात स्पष्ट झालंय। हे पत्र माहिती अधिकारात विजय कुंभार यांच्या हाती लागलंय। विद्यार्थ्यांचा विरोध नसेल तर मग आता सुरू असलेलं आंदोलन कशासाठी असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। FTI विद्यार्थ्यांचा गजेंद्र चौहान यांना विरोध नाही। गजेंद्र चौहान नामधारी अध्यक्ष ठेवण्यास विद्यार्थी तयार। को चेअरमन करून अध्यक्षाचे अधिकार त्यांना द्या। शैलेश गुप्ता, प्रांजल सौख्या यांना असलेला विरोधही मावळला। आता विरोध राहुल सोलापूरकर, अनघा घैसास आणि नरेंद्र पाठक या संचालकांनाच। FTIच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी 31 जुलैलाच केंद्र सरकारला लिहिलेलं हे पत्र। या पत्रातच विद्यार्थ्यांच्या वरील मागण्या आहेत। नामधारी अध्यक्ष म्हणून गजेंद्र चौहान चालतील असं या पत्रात स्पष्टपणे म्हटलंय। चौहान यांच्यासह एक उपाध्यक्षही नियुक्त करावा, त्याला को चेअरमन संबोधावं। या को चेअरमनला सर्वाधिकार असावेत असं विद्यार्थ्यांनी केंद्राला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय। माहिती अधिकारात विजय कुंभार यांनी हा पत्रव्यवहार समोर आणलाय। गजेंद्र चव्हाण हे नामधारी म्हणून चालतील, याचा अर्थ गजेंद्र चव्हाण चालतील असाच त्याचा निघतो। कारण जर तुम्हाला एखादी व्यक्ती तिथे बसायला लायक नाही, ती आधीच्या ज्या लोकांनी ते पद भूसवलंय त्यांच्या तुलनेचे नाही असं जर तुम्ही ते या आधारावर जर आंदोलन चालू केलं असेल तर मग अचानक ती व्यक्ती ह्या तुलनेची झाली कशी। मात्र या पत्रात राहुल सोलापूरकर, अनघा घैसास आणि नरेंद्र पाठक या 3 संचालकांना बदललं जावं। तसंच जानू बरुआ, संतोष सिवन आणि पल्लवी जोशी या 3 संचालकांच्या जागी नवे संचालक घ्यावेत असं या पत्रात म्हटलंय। विशेष म्हणजे बरुआ, सिवन आणि पल्लवी जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिले होते, पण त्यांना परत संचालक पदावर घ्यावं असा उल्लेख या पत्रात नाही। हा विद्यार्थ्यांचा कृतज्ञपणा असल्याचा आरोप कुंभार यांनी केलाय। यावर विद्यार्थ्यांचं म्हणणं मात्र वेगळंच आहे। पत्र विद्यार्थ्यांनीच लिहिलं असलं तरी ते वेगळ्या पद्धतीनं प्रोजेक्ट करण्यात येत आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। INB मिनिस्ट्रीला पत्र पाठवलं की असं तुम्ही म्हणताय का, असं ह्याच्यावर आम्ही कन्सिडर करावं असं तुमचं म्हणणं आहे का, अशा पद्धतीचं एक लेटर पाठवलेलं। त्याला मिनिस्ट्रीने उत्तरच दिलं नाही। आता अशा पद्धतीने प्रोजेक्ट करण्यात येत आहे की हे लेटर म्हणजे आमची ऑफर आहे, तर हे संपूर्णपणे खोटं आहे। हा आमचा प्रस्ताव नव्हता, सरकारचा होता। सरकार लिखित स्वरूपात द्यायला तयार नव्हतं, त्यामुळे सरकारचाच प्रस्ताव ड्राफ्ट करून आम्ही तो पाठवला असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। पण ते पटण्यासारखं नाही, कारण 25 जुलैला झालेल्या चर्चेच्या आधारावर विद्यार्थ्यांनी हे पत्र लिहिलंय। ही चर्चा फलदायी झाल्याचं विद्यार्थ्यांनीच पत्राच्या सुरुवातीला लिहिलंय। त्यामुळं पत्रव्यवहार पाहता सोलापूरकर, अनघा घैसास आणि नरेंद्र पाठक या 3 संचालकांना हटवण्याच्या मागणीसाठीच हे आंदोलन मर्यादित राहील का असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या हेतूविषयी शंका व्यक्त होतीये। संचालक, डीन आणि रजिस्ट्रार यांना देखील आक्षेप आहे आणि भविष्यात यांच्या नियुक्त्या करताना विद्यार्थ्यांचं मत विचारात घेतलं जावं अशी नवीन मागणी आता या विद्यार्थ्यांनी केली आहे। म्हणजेच काहीही करा पण ते विद्यार्थ्यांना विचारून करा, तरच ते पारदर्शक असेल असाच हा सर्व प्रकार दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप केंगरेचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।